नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या हायस्पीड मशीनची सविस्तर या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणे की कोणाला जर घ्यायची असेल तर कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा ते या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे आणि प्रत्येकीला घ्यावी अशी ही मशीन आहे। तर बघा, आबायू कंपनीची माझी ही मशीन आहे। तर या मशीनची सविस्तर आता इथे मी तुम्हाला माहिती सांगत आहे। तर बघा, आता मशीन पूर्णपणे ही लाईटवर आहे। तर याला ऑन ऑफ करायला लाईटचं बटन आहे, दोरा ओवायला याची पूर्ण माहिती इथे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता इथे मी मेन स्विच जे आहे ते ऑन केलेलं आहे। आता त्यानंतर तरीही मशीन सुरू झालेली नाही आहे बघा, आणि मशीन खूप हेवी आहे, अजिबात हलकी वजनाला नाही आहे। आता हे बॅक साईडला एक बटन आहे, ते मी दाबलं, मशीन ऑन झालेली आहे। जरी आपण वरचं स्विच दाबलं तरी मशीन ऑन होणार नाही, फक्त बॅक बटननी बघा आता मी ऑफ केलेली आहे, मशीन ऑफ झालेली। आता पूर्ण लाईट जाईन या ठिकाणी। तर मशीन ऑन ऑफ करताना बघा, बॅक न करणं फार गरजेचं आहे। तर मी इथे बॅक न केलेली आहे, आणि हे जे बटन आहे हे वर खाली करण्यासाठी आहे। दाब जो आहे तो इथून आपण दाब वर खाली करू शकतो। बघा, आता मी ऑन करणार आहे अजून, बघा मी ऑन केलेलं आहे। तर आता याची पूर्ण सेटिंग सांगते। याला स्पीडचे बटन आहेत, हे वरचं जे बटन आहे ते स्पीडचं आहे, आणि खालचं बटन आहे स्पीड कमी करण्याचं, आणि वरचं आहे ते स्पीड वाढवण्याचं। तर बघा, इथे माझी स्पीड जी आहे ती 5000ची स्पीड आहे इथे मशीनला। आता आपण स्पीड कमी करून घेऊयात आणि मशीन चालवून पाहणार आहोत, म्हणजे किती कमी स्पीडवर मशीन किती चालते, हाय स्पीडवर किती चालते। म्हणजे हाय म्हणजे 5000ची स्पीड सगळ्यात जास्त। जर कुठल्या मशीनला स्पीड असेल तर या मशीनला स्पीड आहे 5000, बाकी सगळ्या मशीनला 4000ची स्पीड असते, पण या मशीनला 5000ची स्पीड आहे। टेलर जेंट्सचे कपडे असो किंवा जाड कपडे असो, कुठलेही कपडे असो, याला अजिबात कमी जास्त वाटत नाही किंवा खराब होत नाही मशीन। तर बघा, खाली जे पॅन्डन आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। इथे 200ची स्पीड आहे, 200ची स्पीडवर बघा मशीन कशा पद्धतीने चालत आहे। कितीही ते रेग्युलेटर आपलं एक्सलेटर आपण जे आहे पायाने दाबतो ते कितीही प्रेस करा, मशीन याच्यापेक्षा जास्त जाणार नाही। उलटं दाबलं तर मशीन जागेवरती स्टॉप होते। आता मी 500ची स्पीड घेणार आहे। तर बघा, इथे 500ची स्पीड पाहून घेता तुम्ही। तर बघा मशीन कशी चालते, बघा या पद्धतीने मशीन चालणार आहे। तर अजून थोडीशी स्पीड आपण इथे वाढवणार आहोत। बघा, जशी स्पीड वाढवणार तशी इथे मशीन जास्त थोडी स्पीडने चालणार आहे। आणखीन थोडी वाढवून दाखवत आहे मी तुम्हाला। इथे पायानं थोडंसं प्रेस केलं का मशीन आपली जास्त स्पीडमध्ये चालते। पहा, इथे आता मी हाय स्पीड करून घेते, इथे 5000ची स्पीड पूर्ण लावून घेणार आहे। तर बघा, इथे अजिबात इथे सुईसुद्धा दिसत नाही, रॉडसुद्धा दिसत नाही, इतक्या फास्ट स्पीडमध्ये मशीन चालते 5000च्या स्पीडनं। तर मी रेग्युलर ब्लाऊज जे आहे ते 5000च्या स्पीडनं, पण पायानं थोडंसं ॲडजस्ट करून शिवते। तर बघा, मी फुल स्पीड करून ठेवलेली आहे। आता हे जे बटन आहे ते सुईचं टोक ज्यावेळेस स्टिचिंग करताना खाली किंवा वरी कस्टमरला हवा असतं त्याच्यासाठी आहे। तर बघा, इथे वरच्या साईडला आहे सुईचं टोक जे आहे ते। तर हे बटन दाबलेलं आहे तर वरच्या साईडला आहे। तर बघा, आता मी कितीही मशीन चालवलं तरी माझं टोक वरच्या साईडला, बघा सुई आहे ती वरच्या साईडला आलेली आहे, अजिबात खाली उडलेली नाही। कितीही कधीही कोणत्याही वेळेला आपण शिवा तरीही सुईचं टोक जे आहे ते वरच्या साईडला। बघा, आता मी बटन दाबणार, सुईचं टोक आलेलं आहे खालच्या साईडला। तर बघा, आता सुईचं टोक जे आहे ते खालच्या साईडला, बघा या ठिकाणी सुई आतल्या साईडला बुडलेली दिसणार आहे। बघा, आता हे जे बटन आहे बघा, इथे एक छोटंसं बटन असतं, या बटनाचं काम बघा, जर सुई खाली असेल स्टिचिंग करताना आणि आपला दोरा वगैरे तुटला तर आपण लगेचच आपल्याला काय करायचं आहे, त्या बटनानं बटन दाबलं की सुई वर येते आणि याच्यामध्ये आपण दोरा टाकणार आहोत। बघा, पुन्हा बटन दाबलं सुई खाली जाईल। बघा, या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। बघा, आता बटन दाबलं सुई खाली, बटन दाबलं सुई वरी, या पद्धतीने आहे। आता इथे मागच्या साईडला छोटंसं बटन असतं, त्या बटनाने इथे लाईट ऑन ऑफ होते। तर बघा, ऑन आणि ऑफ या पद्धतीने हे बटन मागे पुढे ओढलं की ऑन ऑफ होते लाईट इथे। आता इथे ही जी प्लेट आहे ही नंबर प्लेट आहे, कारण स्टिचिंगसाठी ही जी प्लेट आहे ती खूप कामाला येते। यानं स्टिचिंग खूप छान होते आणि अजिबात टिपा इकडे तिकडे हलत नाहीत। मी तुम्हाला पहिले काही व्हिडिओमध्येही सांगितलं आहे या प्लेटचं महत्त्व। तर बघा, आता इथे जो आहे दोरा आहे आपल्याकडे, दोरा लावायला अशा 2 प्लेट्स आहेत, याच्यावरती एक रॉड आहे, याच्यात आपल्याला रीळ घालायचं आहे। तर बघा,
हा जो रीळ आहे मी या रॉडमध्ये टाकून घेणार आहे। पहा वरच्या रॉडमध्ये मी रीळ टाकत आहे। आता अगोदर आपल्याला बॉबिन कशी भरतात इथे दाखवायचं आहे। तर इथे बॉबिन भरण्यासाठी अगोदर मी इथे छोटंसं एक होल असते इथे, ह्या होलमधून दोरा काढून घ्यायचा आहे। बघा इथे या पद्धतीने दोरा काढून घ्यायचा आणि दोरा जो आहे या साईडला घ्यायचा आहे आणि इथे हे जे आहे आपण याच्यामधून दोरा घालून घ्यायचा। बॉबिनला थोडासा गोल राऊंडमध्ये पिळवायचा आहे। इथे बघा या पद्धतीने आपण रेग्युलर बॉबिन जशी भरतो तशी, आणि इथे या पद्धतीने असं बॉबिन ठेवून द्यायचं आणि हातातला दोरा सोडून द्यायचा। आपोआप दोरा कुठे धरायची ही गरज नाही, आपोआप इथे बॉबिन भरली जाते। फक्त आपलं एक्सलेटर जे आहे ते खालच्या साईडला दाबायचं, प्रेस करायचं, म्हणजे आपली मशीन चालते आणि दोरा भरला जातो। तर बघा या पद्धतीने माझी दोरा किती कमी वेळामध्ये फुल बॉबिन भरून झालेली आहे। ज्यावेळेस आपली बॉबिन भरेल त्यावेळेस ते बटन आपोआप बाजूला सरकतं आणि आपला दोरा जो आहे तो पूर्ण भरला जातो। बघा इथे दोरा कसा भरत आहे, दोरा कसा चाललेला आहे ते बघा इथे दिसत आहे, व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल। बघा हे दाब आपण बॉबिन वगैरे भरताना दाब खाली ठेवायचा नाही, दाब वरी करायचा, कारण दाब जर खाली राहिला आणि आपण असंच बॉबिन भरत गेलो तर मग आपली दात्र्या ज्या आहेत त्या मशीनच्या खराब होतात। तर बघा आता मी दोरा कट करून घेतला, बॉबिन इथे आपली रेडी झालेली आहे। आता हा दोरा मी पुन्हा वरचा दोरा आहे तो तसाच ठेवायचा, खालची बॉबिन आपण लावून घेणार आहोत। बॉबिन जशी लावतो आपण सेम त्याच पद्धतीने लावायची। पहिली बॉबिन काढायची आणि ती एक्स्ट्राची इथे बॉबिन ठेवून द्यायची, कारण मी दोनच बॉबिन वापरत आहे, एक्स्ट्रा बॉबिन वापरण्याची गरजच पडत नाही जर व्यवस्थित आपण जपून ठेवल्या बॉबिन तर। बघा इथे मी बॉबिन लावून घेतलेली आहे। आता हा दोरा कसा ओवायचा मशीनमध्ये, तर ही जी आहे इथे दोरा ओवायचा आहे, त्यानंतर याच्यात घालायचा, नंतर इथे आपण रेग्युलर जसं आपल्या साध्या मशीनला लावतो त्याच पद्धतीने इथेही लावायचा आहे। नंतर या रॉडच्या खालून घ्यायचा आणि नंतर इथे अडकवायचा आहे या हुकामध्ये। आता इथे बघा एक प्रेसचं बटन आहे, ते मी दाबलं की सुई वर येते आणि इथेही ते दाबलं तर हा भागही वर येतो। बघा आला, मी प्रेसचं बटन दाबलं की हा भाग वरती आलेला आहे। त्यानंतर याही हुकामध्ये सुई लावायची आणि नंतर आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे। तर बघा मी दोरा ओवून घेणार आहे। जर दिसत नसेल तर लाईट ऑन करायची आणि दोरा आपल्याला ओवून घ्यायचा आहे। तर बघा मी इथे दोरा ओवून घेतलेला आहे, नंतर लाईट ऑफ करायची। त्यानंतर आता मी एका कापडावर तुम्हाला टीप टाकून दाखवते। पहा आता हा खूप सॉफ्ट कपडा घेतलेला आहे, तरीही कुठे कपडा ओढला जात नाही, टीप खेचली जात नाही। तर बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेणार आहेत। कपडा थोडासा दुमडवून घेतलेला आहे, त्याच्यावरती मी रेग्युलर 3च्या पॉईंटनं मशीनवरती शिवते। तर ही 3च्या पॉईंटची जी टीप आहे तर ती मी इथे मारून घेत आहे। 3ची पॉईंट म्हणजे मी रेग्युलर प्लेटचा पॉईंट सांगते तसं न सांगता, तर इथे बघा हा जो गोल आहे याच्यावरती 3, 4, 5, 6, 7 असे नंबर आहेत। 3 नंबरने मी ती शिलाई मारलेली आहे। आता 4 नंबरने मी मारणार आहे। बघा इथे हा जो भाग आहे तुम्ही 4 नंबरवरती फिरून घेते, म्हणजे लहान मोठी टीप आपल्याला इथे करायची आहे। आणि जो खालचा ते गोलच्या खालचा जो दांडा आहे किंवा ही पट्टी आहे, तर ती पट्टी जी आहे मशीनला स्टिच करताना लॉक करण्यासाठी आहे। बघा आता इथे 4 नंबरची टीप टाकलेली आहे मी। आता त्यानंतर वापस 5 नंबरची टीप टाकत आहे। आता इथे बघा थोड्याशा प्लेट्स आलेल्या आहेत, पण त्या प्लेट येण्याचं कारण मी मशीनवरती व्यवस्थित बसलेली नाही आहे, मी उभा राहून काम करून दाखवत आहे तुम्हाला, कारण इथे मला ट्रायपॉड आणि स्टूल ठेवणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी थोडंसं उभा राहून काम करत आहे। आता 5ची ही टीप झाली, आता 6ची टीप बघा। आता प्रत्येक टिपामधलं अंतर आणि फरक तेही तुम्हाला समजावून सांगते। टीप बघा अजिबात कुठे खेचलेली वगैरे नाही। बघा आता हे बघा टिपेमधलं अंतर बघा, 3, 4, 5 आणि 6 अशा लहान मोठ्या टिपा इथे दिसत आहेत। कपडा अजिबात कुठेही खेचलेला नाही आहे। बघा या पद्धतीच्या आपल्या ह्या टिपा इथे तयार आहेत। अशा पद्धतीचं या मशीनचं काम आहे। बघा हा जो खाली मशीनच्या खालच्या साईडचा भाग आहे, हा जो अशा प्रकारची एक भेटलेला आहे दांडा किंवा पट्टी, तर ती गुडघ्यानं प्रेस केली की आपला जो हा दाब आहे तो वर जातो। बघा आता मी हाताने इथे प्रेस करत आहे। बघा हा जो दाब आहे आपल्याला स्टिचिंग करताना ऑटोमॅटिक आहे, फक्त गुडघ्यानं प्रेस करायचं, आपल्याला याला हाताने काहीही करायचं नाही। तर जी मशीन आहे ती माझी या प्रकारची मशीन आहे। आता तुम्हाला किती आवडली, कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळून जातील। तर आता मी ऑफ केलेली आहे मशीन। तर पहा या ठिकाणी ही लाईटही
जाईल थोड्या वेळामध्ये. जोपर्यंत लाईट जात नाही तोपर्यंत सगळ्या सिस्टम सुरू असतात. लाईट गेली सगळ्या सिस्टम बंद होतात. तर बघा या पद्धतीने माझी मशीन आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.